श्री गोविंदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव. प्रत्येक सोमवारच्या प्रथेप्रमाणे अर्धा पाऊण तास यथामती यथाशक्ती माऊलीच्या कृपेचं अवलोकन, त्यांची कृपा, त्यांची बोलण्याची आमावरती कृपा, या सानिध्यानं आपण बोलायचं. बोलविता धनी वेगळा आहे, बोलवणार तो वेगळा आहे. फक्त आपण चालायचं आहे. चालायचं जरी असलं तर पायाची शक्ती त्यांची आहे, बोलण्याची शक्ती त्यांची आहे. शिकविता धनी वेगळा आहे. या न्यायानं यथामती यथावकाश सेवा करायची, माऊलींची सेवा करायची. अशा तत्वातून आपलं हे कार्य प्रत्येक सोमवारच्या तरी चालू आहे. हे तर कसं आहे, सुरुवातीचं जर बोलणं म्हटलं माऊलीचं, अगोदर असं डोळं दाखवून डोळं उघडून सांगायचं सर्वांना. नेवाशाला जेव्हा ते प्रवचन करायचे, एका एका श्लोकावरती त्यांचं प्रवचन असायचं. आणि बघत बघत असं बघलं लोकांना किती समजलं, काय समजलं असं बघा त्यांची ती क्रिया असायची. आणि एखाद्याकडे असं बघितलं की त्याच्याकडे नजर लावून शेवटापर्यंत बघतात, अशी काय पद्धत असते. बऱ्याच लोकांनी सूचना केली, गुरुजी आता काय ह्याच्यावर लावलेलं असते ते म्हणजे तुम्ही डोळं दाखवून का करताय असं. बरोबर आहे, आपलं लक्ष विचलित होत नाही आणि एकाग्रचित्त काही वेळात होत नाही. पण माणसाकडे बघून तुम्हाला एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. मग तुम्ही आमच्या गुरुजींसुद्धा आम्ही विचारतो, ती बी कधी म्हणजे डोळे टाकायचे, कधी उघडायचे, कधी काय असायचे, त्यांचे परिणाम. पण ह्याला एकच आहे, एक सत्वयुक्त गुणाने युक्त असणारी व्यक्ती त्याच्याकडे बघावून पुन्हा सांगावं असं. मग ती सत्वयुक्त गुणाची माणसं 1000 माणसं वगैरे त्यात होडकून काढायचं. आपण बोलत बोलत बोलतात, मग त्याच्याकडेच बघायचं असं. ती हुसेल त्यांच्यावर, आपल्याला काय ती एवढं नाही. पण ते बघत 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 मग त्यातून निवडायचं. अहो तुमच्या पुढे कोण नाही, कोण नाही, कोण नाही, पण मी सांगितलं पण. मग त्याला पुढे घ्यायचं, म्हणजे लांब एवढं का चालू. ही ओळखण्याची रीत जी आहे ती एखाद्याकडंच असतं बरं. मग तुम्ही म्हणाल आम्ही एवढं कोण आहे, ह्यात आम्ही कोण नाही का? म्हणजे आम्ही ह्यात कोण नाही का? त्यात सगळेच आपण असतो. पण आमची तेवढी तयारी पाहिजे हुडकून काढायची. असो काय, यथामती आपलं सेवा करायची. आणि सेवा करत असताना काय आहे, अगोदर कर्म, उपासना, ज्ञान. ज्ञानीचा विषय म्हणजे कसा असतो, जरा टप असतो विषय. आणि गुरुजींचं सांगणंसुद्धा जरा अवघड येतच असायचं. 1 तासच प्रवचन असायचं, पण तो अगदी घाम्यासारखा असायचा. काहीतरी बनावट कधी सांगणार नाही. आहे तो अर्थ, माऊलीचा उपदेश, अनुभवसिद्धी येईल तो अर्थ, अशा पद्धतीने सांगण्याची त्यांची त्या काळामध्ये ओळीबद्ध बोलण्याची पद्धत होती. आणि अजूनसुद्धा आहे, आम्ही ती परंपरा चालू केली आहे आणि चालू आहे. तर याचा विषय असा, कर्म, उपासना, ज्ञान. ठिकाण वेदाचा विषय म्हणजे तो हा ग्रंथ ज्ञानेश्वरी. अगोदर आपल्या हातून कर्म चांगले व्हायला पाहिजे. कर्म म्हणजे काम, धंदा, उद्योग, आपण तुम्ही जे काय आपला व्यवसाय आपण करतो तो धंदा चांगला झालाच पाहिजे. कर्माशिवाय तुम्हाला डायरेक्ट तुम्ही उपासनेचा मार्ग पत्करला तर होणार नाही. एकदम काय नाही भक्ती मार्ग करत बसताना पोटाला काय खाता. म्हणून कर्म चांगले पाहिजे. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कर्म, काम, धंदा, उद्योग करून सगळं पुन्हा ह्या परमार्थ पाहिजे. कारण हे परमार्थ करणारी जी माणसं असतात, त्या परमार्थ करणाऱ्या माणसांनी आपलं पोट दुसऱ्या ताब्यात द्यायचं नाही. स्वतः मिळवायचं, स्वतः खायचं, स्वतः ज्ञान सांगायचं. म्हणजे पारायण प्रवचन कशाला व्हायची? पारायण प्रवचन होती, फक्त जाणेनं त्या माणसाला तुम्ही पैसे द्या. तो कुठच्या गावात आला, गाव कुमट्यात आला, कुमट्यात त्याला पैसे 100 रुपये द्या, 50 रुपये त्याला 50 रुपये काय करते. जाणं येणं त्याला देणं हे अगदी उचित. आता पूर्वी जाणं येणं हे लोक घेत होते, आता कसं झालं सांग.
त्याचं वर्णन करत असताना आपला विषय बाजूला जाईल. एवढंच म्हणता येता की जाणं येणं त्या कुठे प्रवचनकार असू दे, कीर्तनकार असू दे, तबलावाला असू दे, कुठं मृदंगाचार्य असू दे आणि कुठल्याही आचार्य जाणं येणं त्याला आपल्या पारायण स्थळापासून ते त्याच्या घरापर्यंत स्थळापर्यंत त्याला फक्त जाणं येणं द्या. याला शुद्ध परमात्मा असं म्हणायचं. आता काय झालं, हा परमात्म्याची धंदा होऊन बसलेला आहे आणि हा धंदा होऊन बसल्यामुळं ह्यांची किंमत हळूहळू कमी करणार. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्याच्यापेक्षा जरा पुढे जाऊया, ज्ञानोबाची, तुकोबाची किंवा अन्य कोणाची ग्रंथ म्हणजे अभ्यासाला जर एखादा ओवी घेतली किंवा एखादा अभंग जर घेतला तर त्या अभंगाची कृपा त्यांच्यावर नाही, ओवीची कृपा त्यांच्यावर नाही, म्हणजे तुकोबाची कृपा नाही, माऊलीची कृपा नाही, त्यांच्या मनातच सांगून आपलं 1 तास काढतील असा विषय झाला. एक ओवी तासभर सांगणं नाही, एका तासामध्ये 50 तरी वेळ निदान व्हायला पाहिजे. आमचं काय तर प्रस्तावनेच जास्त वेळ जाते आणि प्रस्तावनेत उगाच संस्कृत म्हणा, संस्कृत करायला म्हणताना माऊलीने मराठी केली आणि तू आणि संस्कृत म्हणजे तुझं ते हे म्हणायचं. कधी तसं ऐकू नका, असं ऐकू नका. उगच आता कारण भुजंग ठेवून उशी म्हणायची उगत 15 मिनिटं पुन्हा गुरुस्तवर आहे ती गुरुस्तवर एकदम डायरेक्ट विचार सुरू लागते. नाही तर जेवढं तू 15 मिनिटं करतो तेवढं पुढे 15 मिनिटं आम्हाला द्यायला पाहिजे असं. आता ह्याला काय बरेचसे विषय याच्यामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये शेती कशी करायची, व्यापार कसा करायचा, नोकरी कशी करायची, व्यवहार कसा चालवायचा, लोकांचं मनोगत जाणून बोलावं कसं, ही व्यक्ती कशाकरता आली, काय आली, त्यांचं मनोगत कुठं जाणावं, कुणाच्या घरचं खावं, कुणाच्या घरचं प्यावं, तरुण तरुणींनी मुलांनी कुठं झोपावं, सगळ्या तऱ्हेची इत्थंभूत माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. कुणाच्या जातीची आड नाही, कुणाच्या पंथाची आड नाही, कुठं राजकारणाची आड नाही, कुठं काही भानगड नाही. फक्त तुम्ही माणूस, मी माणूस, सगळे आपण ए टू झेड 9 महिने 9 दिवसाचे. या मृत्यू लोकांची सगळे लोक आपण 9 महिने 9 दिवसाचे. एकच गहू आणि प्रकार बहु. सांगण्याची क्रिया वेगवेगळी असेल कोणाकोणाची, परंतु थेट आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन पोचवलं ज्या मला माणसं पाहिजे. तुझ्या मनातला इथून लोकांना सांगू, तुझा गुण जो वाढला असेल त्या गुणाच्या वर्णनानं तो ज्ञानेश्वरीची ओवी किंवा माऊलीचं मनोगत सांग. माऊलीच्या मनोगताची एकरूप फुल सांगणं, माऊलींना ह्या ओवीतून हे सांगायचं आहे असं ज्याच्या मनामध्ये आलं तो खरा ज्ञानी किंवा खरा त्याचा अर्थ आपण मानायला हरकत नाही. जरी ज्ञानी झाला, ओवी पाठ जरी झाली, वागायचं अवघड आहे, महत्त्वाचं. मग आता हे ज्ञानी जे म्हणून आहे लोक असतात ते कशी वागतात किंवा काय असतं. आता त्याला त्याचा थोडासा विषय, कसा विषय ते सांग. आपण म्हणतो अहिंसा, अहिंसा परमो धर्म, हा या प्रकारचे विषय याच्यामध्ये सवय आणि ज्ञानेश्वरी सांगायचं म्हणजे बराचसा वेळ लागतो, पण त्याची ऐकणारी व्यक्तीसुद्धा पाहिजे. पहिल्या अध्यायापासून शेवटापर्यंत चांगले 5-6 महिने लागतील, पण ते रेग्युलर माणसं पाहिजे. त्याला अर्थबोध कसा आहे काय ते करायला पाहिजे. त्याचा हा अर्थबोध आपल्याला होत नाही. अहिंसा म्हणजे काय आहे, हिंसा कशाला म्हणायचं, अहिंसा कुणाला मानायची. आपण काय म्हणतो, अहिंसा परमो धर्म, अहिंसा हे धर्माचं मुख्य स्थान आहे. पण ते अहिंसा नेमकी आपल्याला कळली. माऊलींनी त्या सगळ्या पहिल्या अहिंसा ज्या आहेत, पाणी गाळून पिणे ते आवडत नाही. पाणी गाळून, कारण डीपमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे. अहिंसा आपण म्हणायचे, पाणी गाळून काय पिता, ते पाणी गाळून पाणी ती जीवजंतू मेले का नाही, त्या ते जीवजंतू मारताना तुम्ही पुन्हा पाणी पिता. असं तुम्ही हात जरी असा केला तर याचे जीवजंतू कितीच आहेत, ती हिंसाच आहे. तुम्ही एखाद्याला गाठून काहीतरी बोलता हे करता, ती हिंसाच आहे. मग खरी हिंसा काय हे कर. आता खरी हिंसा म्हणजे कशी, आणि ती हिंसा रहित असताना माणसं जगामध्ये वागतात त्याला ज्ञानी माणूस म्हणा. 13वा अध्याय आणि 245 ओळीपासून 13वा अध्याय 245 ओळीपासून पुढं ती ज्ञानी लोक कसे वागतात, अहिंसेनं कसं वागतात, पायाची अहिंसा कशी, बोलण्याची अहिंसा कशी, वाचेची अहिंसा कशी, या पद्धती त्या अहिंसा तो भाग वेगळाच करतो. पण ही आपण एकमेकाला बोलताना कसं बोलतो, बोलण्याची क्रिया कशी असावी. समजा एखादा पांगळा म्हणतो, हे पांगळ्या सरळ बसली,
त्याच्या व्यंगाचं वर्णन कधी करायचं नाही. हे आंध्या कुणी बघतोस काय बोलणं लक्षात ठेव. मौलीचं 16 वर्षाचं पोरगं आपला ज्ञान सांगतं. 16 वर्षाचं पोरगं आपला ज्ञान सांगतं. त्याच्या व्यंगाचं कधी वर्णन करणार. हे कुबड्या असाला बसली. आजकालची वस्तुस्थिती कशी आपण विचार घेण्यासाठी त्याच्या व्यंग, त्याला जे व्यंग आहे भगवंतानं ठेवलं त्याला, त्याचे वर्णन करू नका तुम्ही. त्याच्या कर्मात फळ त्याला दिलं आहे. पण तू हे वाकड्या ये तिकड्या आणून तू असलं बोलणं अभद्र बोलणं तो संत कधीही करणार नाही. आणि ज्यांनी परफेक्ट अभ्यास केलेला आहे, जो पंढरीचा वारकरी आहे किंवा समाजामध्ये जो वावरतो मनुष्य धार्मिक वृत्तीनं, तो मनुष्य असं कधीही बोलू शकणार नाही. तो खरा परमार्थी, खरा ज्ञानी, खरं त्याला ज्ञान झालं असं म्हणतं. हजारो लाखांनी माणसं. पण आपलं बोलण्याचं जे आहे मृदुता आहे, आपल्या जिभेवरती मृदुता पाहिजे. तुम्ही मन जिंकलं की जग जिंकलं लक्षात ठेवा. काय विधान केले मी. मन जिंकलं की जग जिंकलं. जगाचं लांब जाऊ. मन जिंकलं की तुम्ही शरीर जिंकलं. विचारायला तुम्हाला प्रश्न टाकला. मन जे महत्वाचं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन एव मनुष्याला कारणं बंध मोक्ष. माणसाचं मनच सगळं कारण आहे. असं आहे. त्या मनाला काबूज. आता मन हे कसं आहे, प्रारब्ध कर्माप्रमाणे ती भोगतं मन. प्रारब्ध कर्माप्रमाणे ते मन त्या प्रारब्ध कर्माला भोगायला लावतं. असं आहे. कोण व्यभिचार प्रकार करतो, कोण दारूच करतो, कोण काय करतो, त्याचं प्रारब्ध कर्म आहे. पण त्या प्रारब्ध कर्मामध्ये ज्ञानी व्यक्ती अडकत नाही. एवढा विषय. आमचं घोटाळे तिथं घोटाळे. ते विषयाचं कसं आहे, ते अमुक आहे तमुक आहे. मग सज्जन कसा येईल. मग शिकत होता. वेशागणी का वेशाधंदा करतो तुम्ही, त्याला मोक्ष कसा काय, त्यांचं मॅटर काय होतं. सज्जन कशाचे काय होते. भगवंत पारड्यामध्ये शाळीग्राम म्हणून बसत होते. ही लक्षात ठेवा. एवढा तो भजनामध्ये गुंग असायला, तल्लीन असायला. कशाचे काम करायचं, काटाची मटर घालायची इकडे तिकडे. भगवंत त्याचं पावसाला वितीच वजन आणि 10-12 लागते. पण समान घरात जाऊन ती बरोबर तागडीत बसवत होती. ओके. आणि या मानवाच्या जन्माला घेऊन ती करायची. ही एक वेळ मानवाचा जन्म पुन्हा नाही. पुन्हा कसा येतो पुन्हा असतो काही कर. हे साधन करायचं हे भगवंतानं फार मोठं साधन आपल्याला देतं. आणि चुकून आपण या मार्गाला लागतो. येणारी इकडे भाग्याची लक्षात ठेवा. इकडे येणारे भाग्याचे 4 माणसं होते, 2 माणसं होते, किती होते. धार्मिक ऐकायला आपल्याला कुठल्याही प्रकारे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या जातीचं काय नाही जात बीज आम्हाला. तुमचं रक्त माझं वेगळं आहे. आणि जरा पुढे जाऊया, जरा पुढे जाऊया, 3 वेळा पुढे जाऊया. माझ्या वीरशक्ती आणि दुसऱ्याच्या वीरशक्तीत काय फरक आहे. अर्थ समजून घ्या. दोन्ही एकच आहे. प्रारब्ध कर्मवशात ते भोगतव्य आपल्याला स्वतःचा एवढा विषय. पण जरी ते ज्ञानी असले, प्रारब्ध कर्माला किती भोगायला लागू दे, फक्त भगवंत मला त्यात आसक्त होऊन गेलो. डोळं बघायचं काम करणार, हाताचं काम हात करणार, पाय कामाचं पाय करणार. पण संतांचे हात पाय कसे आहे बघायचं झालं तर दूर दृष्टीने चांगल्या प्रकारे बघा. भगवंताचं रूपच बघा. मग देखला असू दे, एकला असू दे, ते भगवंता काय त्यांचं रूप दिलं, जे सुंदर रूप दिलं आहे, हे तुझंच रूप आहे. मस्ती असो, पुरुष असो, त्या भावनेतून तुमची भावनाच बदलली, विशेष समजा. डोळं बघायचं काम करणार तर काय बघायचं हे आपण ठरवायचं. पाय हे दारूच्या कुत्त्यानं सोडायचं की पंढरपूरच्या वारीत सोडायचं हे तुम्ही बघायचं. हातानं दान धर्म करायचं का आणि व्यभिचार प्रकार करायचे तुमचं तुम्ही ठरवायचं. त्या प्रारब्ध कर्माप्रमाणे ते इंद्रिय काम करतात. फक्त एकच विषय, आसक्त न होणं. याला विषय झाले तुमचा विषय बोलतात. मग 245 वेळेला काय म्हणलं सांग. तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न फोडितू सांचलू न मोडतू पाण्याचा. आता हे कसं आहे, त्या संतांचं चालणं कसं असतं, ज्ञानी माणसाचं चालणं कसं असतं ह्याच्यावर बोलायचं. म्हणजे
तो चालतो कसा, काय करतो? परफेक्ट ज्ञान झालेली व्यक्ती जमिनीवर जाताना किंवा हे करताना कशा प्रकारे वागले कसा, काय म्हणले त्याचे मूळ जातात. तरी तरंगून ओलांडितो, हां. लहरी पाये न फोडितो, सांचलू न मोडतू पाण्याचा. आता हेच कसं बगळा जो आहे, बगळा काय करतो? त्या पाण्याच्या धरी तशाच ठेवतो, पाण्याच्या धरी तशाच धरतो. त्याच्या धरी म्हणजे काय असं लाटा, त्या लाटेला तर काय करत नाही, आणि त्या लाटेबरोबर असं चालल्यानं असं एखादा मसाला ताशी टचका करतो मग, पण पाण्यात काय केलं नाही. पाणी आहे तसं ठेवलं, लाटा तशाच ठेवल्या. बगळा जसा हळू जातो, बगळ्याचं जण ती खाऊची काय खाते त्याला काय कळतं, पण तू बगळ्याच्या रीतीनं तो हळूच पाय ठेवतो जमिनीवर, हळूच पाय ठेवतो, धपाक धपाक धपाकाचा जात नाही. किंवा आपला त्रास दुसऱ्यावर होईल चालण्याचा, फक फक असा आवाज होईल. ज्ञानाचं लक्ष नाही, लक्षात ठेव. आमच्या गुजरात होतं अंतराळी चाललं, आपण असं कसं असं नसते की काय किडा म्हणजे असं काय करत ती फार परफेक्ट गोष्टीची माणसं, एवढं ती ज्ञान झालेली माणसं. चालताना सुद्धा कसं चालावं, काय करावं. 16 वर्षाचं ज्ञानोबा माऊलीत बोलायला लागतं. धरी तर मोडल्या नाही, पाणी सपाट झालं नाही, हळू चालत असतं. तशा पद्धतीनं हा जमिनीहून चालतो पुढं. पता काय वेगळे आणि लेसा दिटी घालून अविसा बकू जैसा और सुये अगोदर ओळीत त्याचा अर्थ त्याचा ते दोन्ही एकाच ओळीत अर्थ. बगळा जाता हळू पाय ठेवतो, किती हरकत असतं मला ते. पाण्याचं धरी जी प्रतिशत तुम्ही बघितलं म्हणजे ते कळत. बगळा कसा हळू जातो, पण मासा खातो, पण लहरी आहे तर तशा त्याच्यावर न खातो आणि हळू त्याला मारतो. तसा हा ज्ञानी मनुष्य चालताना लोकांना त्रास होईल. मग आता आपण पायताना खरडत जातो, हिकत जातो, खाकरतो, करतो. आपलं कुठल्या बापात बसायचं सांगा. ते ज्ञानी परफेक्ट ज्ञानी ईश्वर सोडून जे बांधिक माणसं असतात, आपण कधी त्रास इतरांना न होईल अशा पद्धतीने बघतो. आपलं पाय वाजवून न जावं, आपण व्यवस्थित एवढं ज्ञानानं परिपूर्ण असणारी माणसं दुसऱ्या त्रास न देता अशा पद्धतीने जातात पुढं. आता हे आप दुसरं होतं की कसं आहे, चालण्याची क्रिया सांगते बरं. चालण्याची कमळावरील भ्रमर, कमळातील पराग सेवन करणारा भुंगा, कमळातील पराग सेवन करणारा तो भुंगा काय करतो, त्या कमळ दळाला काय माहितीच नाही, पण आलगत मात्र तो स्वाद घेऊन जातो. हां, पाय ठेवीते हळूवार ती हां कुचुंबेर केसर या हां. मग त्याला काय वाटतं, डोक्याचा विषय पण त्याला खेळतो. डोक्याचा विषय आहे. माझं काम ना माऊली 16 वर्षाचं पोरगी लिहिते आपल्याला, असं आहे. आणि आपल्याला ते सांगणं गरजेचं आहे. पराग म्हणजे भुंगा त्या फुलातील भकरीन घेऊन जातो, पण भकरीन घेऊन जातो कसा, की आज जे पराग असताना त्याला माहिती नसताना भुंगा घेऊन किती वैशिष्ट्य. हे कशाबद्दल चाललं आहे, संतांचे पाय असे असतात, लोकांना आवाज नाही येईल असे भेटत जातो. चालण्यासुद्धा क्रिया कशी असावी थोडं बारकाव त्याला मावशीला खेळतात. म्हणून ओळी पदार्थ जायला सर्व लोकांना आनंद वाटतो. काय ओळख आहे काय नाही अमुक. तर त्या केसराला धक्का होईल. आता केसर किती दाम आधी फळा नसते ते मकर, आणि त्यात तो मकर हळू जातो, पण त्याला माहिती नाही. तसं तैसे परमाणू पा गुंतले, हां जाणून जीव सानले, ते तर कारुण्य माझी पावले लपवून हां. आता तसं काय, तसं आपल्या पायाचे आहे ना, एखादा किडा मुंगी आहे त्याला काय तर त्रास होईल, मुंगी आपण शिरजून जाईल, काय तर पाकळी बिकळी ही होईल. म्हणून संतांचे पाय जे आहे ते बेतान जातो. आपल्या पायाच्या हातून कुणाची हिंसा होऊ नये आणि आपणाला कुणी ह्यानं त्रास दिला असं लोकांना म्हणू नये, अशा अलगद रीतीने तो चालतो. हां, वाट कृपेची करीतो. आणि कसं आहे, ही खरं वैशिष्ट्य आहे. असं पाहिजे, असं पाहिजे लक्षात ठेवा. आणि तसं सगळ्या संतांचं असंच आहे, वाट कृपेची करीतो
दिशाची स्नेह घरी तू हम्म. जीवातली अंतरी तू आपला आपला जीव ज्या दिशेला जातो किंवा ज्या घरामध्ये जातो, ज्यानं अगत्यानं आपल्याला बोलवलेलं आहे, अगदी अगत्यानं बोलवलेलं आहे, त्या घरात तो कृपा ठेवून येतो. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा, कळणे कठीण आहे. अशा संताला जर तुम्ही घरी बोलवतो तुम्हाला तो कृपा करणार आहे, पण कृपा कधी केली हे दाखवून सुद्धा देणार नाही. त्याचं वाट कृपेची करतो आणि दिशाची स्नेह घरी तू आणि ज्या दिशेला जाते ती सगळी प्रेमाचीच माणसं त्याला भेटतात. ज्या दिशेनं तू जाईल त्या दिशेची प्रेमाचीच माणसं त्याला भेटतात. चालणं असं आहे, बोलणं असं आहे, पुन्हा त्रास न होईल अशा बेताचा चालतो, त्रास न होईल अशा बेतानं तो वागतो आणि जिकडं जाईल तिथं लोकांची कृपावलोकन करतो, सगळ्यांना वाहवावी देतो आणि त्याच्या जाण्यानं त्याच्या घरच्या पायधुळीनं घर पवित्र करतात. ती वाट कृपेची करतो आणि ज्या दिशेला जाईल ती दिशेत ती पवित्र करून जातो. आळंदी ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर लक्षात ठेवा. आळंदी ह्या ज्या रस्त्याने येतात लोक त्या रस्त्याकडं ते आळंदी ते पंढरपूरपर्यंत इकडं 5 किलोमीटर, इकडं 5 किलोमीटर माऊलीचा रस्ता आणि इकडं 5 किलोमीटर, इकडं 5 किलोमीटर. त्या लोकांना कधीही दुष्काळ नाही, कधीही दुष्काळ नाही. बरोबर आहे. निदान दुकान मांडून बसतील, साधा चांबाराचं काम करणार म्हणून लाख लाख रुपये. साधे लोक म्हणजे काही पापड विकू, भजी विकू, काही विकू, लाख रुपये तरुण माऊलीची पण दुसरी दिल्ली आली, तो कार्तिकवारी आली. वाट कृपेची. हां, उगीच ओवीने घातली नाही माऊली. आपल्या जाण्यानं आपल्या येण्यानं त्या घरचं सुख समाधान होत असेल, त्या घरचे लोक कृपावलोकन करण्याच्या मार्गात असले, आपल्या येण्यानं जाण्यानं त्यांचं जर समाधान होतं. समाधान म्हणजे काय, मसरदार दिदी या तुझे समाधान आता का तरी येणार आहे असणार आहे, त्याला काय करतील. त्यांच्या घरचं सौख्य, समाधान, शांतता, मनातील असणारं काहूर तो बंद करतो आणि त्यांना जे समाधानच गोष्टी देतो तो खराब. सहसा हे सापडत नाही आणि सापडले तर मग काय त्यांची क्रिया ती वेगळ्या पद्धतीने. पण विश्वास तो कधी स्वामी, विश्वास हा महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि काय करतात ते दिशाची स्नेह घरी तू जीवातली अंतरी तू आपला जीव आणि जेवढे जीव आहे. ओवी आत्मसात करायची अवघड आहे बरं का, सांगायला बरं वाटतं, कारण आम्हालाच अजून वागायला नंतर ते आमच्या आतलं काही नाही झालं. हे ओवी बरोबर नाही. जीवा तरी अंत आपला जीव, जे जीव आहे. आता ते जीव म्हणजे कसे, जीव हा शब्द आहे, अजून तो जीव शिव झाला नाही. ते जीव दशेमध्ये आहे, त्याला शिव करण्याकरता अहोरात्र खटपट करतो. नवे नवे ही व्यक्ती का सुधारल्यामुळे तो स्वतः रडतो. या व्यक्तीने सुधारलं पाहिजे. जीव आणतो आपला जीव त्याच्या खाली आणतो, हे तुम्ही झालं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. अजून कसं काय सुधारणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं मनोगत सांगत असताना एवढं परफेक्ट त्याच्यामध्ये होतं. अजून तुझा मोह गेला नाही तरी भगवान श्रीकृष्ण शेवटापर्यंत अजून तुझा मोह गेला नाही. म्हणजे माझ्या ज्ञानात काय तुला काय तुझ्यात काय फरक, मी सांगितलेलं काय तुझ्यात फरक पडला नाही होत. मग कसं करायचं. भगवान श्रीकृष्णाला शेवटा 67-68 ते तिथे गेल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये आता अजून मोह गेला नाही. काय करायचं. भगवान चिंता करत झाली. ह्याला म्हणायचं खरंच का. अहो अर्जुन न काय सांगणार आहे, अर्जुन तसंच नव्हतं. अर्जुनाच्या योगाने आपल्याला ज्ञान झालं, आपणाला निमित्त केले अर्जुनाचं, पण आपल्याला ज्ञान केले भगवंताने. म्हणजे तुला अजून ज्ञान झालं नाही, भगवान श्रीकृष्ण सुद्धा हवालदिल झाले. आता तुला कुठल्याही योगाने समजून सांगू रे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लक्षात ठेवा.
त्याला ज्ञान होण्याकरता भगवंताच्या डोळ्यात पाणी येतं. काय वैशिष्ट्य. जीव आणतो मूळ कसा जीव आपला जीव त्याच्यावर ओवाळतो. पण तुला ज्ञान झालं पाहिजे. ही गुरु शिष्य नाते असतात. उगीच काही नाही. सहज बोलणे घेतो उपदेश सहज बोलून जातात. पण त्याचा आत्मबोध घेणारी माणसं त्या लेवलची असावं लागतात. हे सांगितलं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. सहज बोलणे हेतू उपदेश. सहज बोलतात पण त्याचे हेतू उपदेश आहे. त्या सांगण्यामध्ये काही तर धास्तीर आहे. त्या सांगण्यामध्ये काही तर ताकद आहे. आणि त्या सांगण्यामध्ये ईश्वराचा आविष्कार आहे. आणि त्या तत्वातून ते सांगत असतात. असं आहे. पुढं ऐसिया जतना हां ऐसिया जतना पुढं चालणे जे अर्जुना हां हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जेना. हां म्हणून काय चालणं असं आहे. करता येत नाही. त्याचं मोजमाप करता येत नाही. ते कसं चालायचं काय करायचं इतक्या पण तुम्हाला सांगितलं. पण हे परिणाम देऊन सांगता येत नाही. हे असं चालवतं असं म्हणून चालत नाही. ते कसं आहे तर ते त्याच्यासारखं आहे. ती क्रिया करून बघावी म्हणून त्याला परिमाण काय लावता येत नाही. आणि सांगत असताना त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही. चालणं असंच आहे. पण तो चालत असताना दुःख लोकाला न होईल अशी चाल आपली असावी. ते पायाची चाल. पुढं मोहाचे सांगणे हं लासी लासी पिली पिली. धरी तोंडे तोंडे तेथे दातांचे अगरडे लागती ते. लागते. आता पिलं आहेत का नाही. मांजरीची पिलं असतात. मांजरीची पिलं 7 घर फिरते. तिकडे जाते तिकडे जाते तिकडे जाते. पण त्या पिलांना त्या मांजरीचे दात लागतात का बघा. कितीतरी अगदी जवळ ह्याच्यात जाते त्याच्यात जाते. म्हणून त्या मांजरीचे दात त्याच्या पिलाला कधी लागत नाही. पुढं का स्नेहाळू माये हां तान्ह्याची वाट पाहे. वाटस पाहे ते दिठी आहे हळूवार. कशाबद्दल बोलणार लक्षात ठेवा. बोलणं हे कशाबद्दल आहे. आपले जे डोळ्याचे बघणं जे आहे का नाही बघण्यावर ते संत कसे बघतात कशा प्रकारचे असतात हे सगळं वाचून आपण ज्ञान ग्रहण करून तुम्हाला दाखवलं. म्हणून संत ओळखायचं जाऊ. ते बघतात सांगतात पण तुम्हाला दिशा दुसरी दाखवतात. पद्धत तिथं असतात. हे खूप जवळ कसं सांगितलं वचोडी का स्नेहाळू माये स्नेहाळू बाई तान्ह्याची वाट पाहे वाच पाहिजे. आणि ते दिठी आहे हळूवार जे. पोरगा एखादा मिरचीत यावा किंवा कुठं परगावर गेला तिथून यावा आमच्या दिवशी येतो म्हणून त्यांना सांगावं. स्नेहाळू माई माऊलीने कसा तर शब्द वापरलेला नाही. स्नेहाळू माई स्नेहाळ आहे का. आई ही सगळी स्नेहाळू असते असं नाही. लक्षात ठेवायचं. स्नेहाळू माई तान्ह्याची वाच पाहिजे. मिरचीचा मुलगा यावा आम्ही त्या गाडीत बसली ती जशी वाट पाहते स्नेहाळपणानं वाट पाहते. डोळ्यात आर्तता घेऊन वाट बघते. अजून कसा आलो नाही अजून काय झालं 4 वाजले एसटी येऊन गेली अजून कसं आलो नाही काय झालं. स्नेहाळू तान्ह्याची वाट पाहिजे. ती जशी वाट पाहते त्या नजरेनं जगाकडे बघायचं. त्या नजरेनं जगाकडे बघायचं. ती दृष्टी आपल्या नजरेमध्ये असावी. ती दृष्टी आपल्या डोळ्यामध्ये असावी. स्नेहाळू आहे आणि तान्ह्याची वाट पाहिजे. ती आई जशी त्या मुलाची वाट पाहते तसं आपलं सुद्धा ते स्नेहाळ डोळे असतात. बघणाऱ्याकडे सुद्धा डोळे तशा पद्धतीने एवढं प्रेमळ डोळे त्यांच्याकडे आपण करायला आणि ती प्रेमळ डोळे स्नेहाळ अशा पद्धतीने पाहिजे. आत झाले पाहिजे.
फार दिवसानं आलं बघा तुम्ही, असं बरं नाही बरं का. विषय लक्षात ठेव, मी काय म्हणतो. एवढ्या दिवस याच नाही बरं, एवढ्या दिवस लावायचं नाही यालाच पाहिजे तुम्ही. स्नेहावरून आहे, कान्याची वाट पाहिजे. अहो ज्ञानेश्वरमध्ये एक आहे का, दोन आहे का, कसं वागायचं जागृत पाहिजे आपल्याला. आणि ते कृपावलोकन आपल्या डोळ्यामध्ये पाहिजे आणि त्या तत्वातून आपण पाहिजे. असं ना कधी 10 वर्षाचं कधीच आपल्याकडे आला नाही, ती व्यक्ती आपल्याकडे कधीच आली नाही. पण त्याच्याकडे आट्या पाडून आपण बघायचं नाही, कुठल्या गावचं हो, कुठनं आलाय हो, आणि आज कार्यक्रम आहे ना, आता कशाला आलाय हो. विषय लक्षात ठेवा काय म्हणते. आपलं परमार्थ थेट करणारी माणसं या या या. अहो कधीतरी वाट बघायला लावलं मी, प्रति सोमवारी वाट बघतो. ती म्हणलं मी कधी आलोच नाही, तसं नाही तुम्ही आलेला आहे. या तिची ओळख कधी नाही, कधी आपल्याकडे आलाच नाही. पण जणू काही जुनाट आपली ओळख आहे अशा पद्धतीने त्याच्याशी वागणं, जुनाट ओळख आपली आहे. पण कसं काय विशेष बरं आहे ना, परमार्थाचं पारायण वगैरे परवा तुमच्या गावी झालं वाटतं, झालं का नसताना पण घेणं सांगायचं. हो परवा शिवरात्री झालं. बरे साधू सण सत्पुरुष माहिती कधीच नाही, ओळख कधीच नाही, इकडे कधी आलेला तर नाही, पण नवीन माणसं आपण त्याशी बोलायची. हे खऱ्या जातीवंत संतांचं काम आहे. बोलणं तेच, वागणं तेच आहे. कधी तो परक्यासारखं त्याच्याशी बोलणार नाही, प्रेमानं अतिप्रेमानं बोलणार, आगत स्वागत करणार. आणि एवढंच नाही, पूर्वी पद्धत होती, आता नाही. मी आणि माझे गुरुजी दत्तो महाराज कुंटे सायकलून पंढरपूर, आणि येताना ज्या ह्याच्यात आम्ही उतरत होतो, संत पेठेमध्ये आम्ही राहतो, शेजारी पाजार सगळे असायचे, काही आम्ही पंढरपूरची वारकरी सगळे. जाताना एकमेकाला, येताना इकडे एकमेकाला गळ्यात पडून रडत होतो. पुढच्या वारील्यावर वाट बघतो. खरा म्हणजे इतकं प्रेम असेल. आता पुढच्या लवकर या, कुठे म्हणजे लवकर या बरं का, आणि तुमचं जर ज्ञानचोरी 5-10 मिनिटं चालते. कारण संतपेठीत मग आमच्या गुरुजींची ज्ञानचोरी चालायची 10-15 वर्ष. लोक वाटत बघायचे कसलं प्रेम त्या काळचं, काय विषय. त्या गोष्टीची 40 वर्ष पूर्वीच वाट बघली. आम्हाला जर उशीर झाला तर लवकर जायला पाहिजे, लोक तिथे 4 वाट बघतात. सायकलून ते बी सायकल, आम्ही सायकल, कष्ट पाहिजे. आणि लोक तिथं बसले, या 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 म्हणजे अगदी गोळ्या. पण आमच्याकरता तुम्ही लई जोराच्याच आहे वाटतं सायकल, बरोबर 4 गाठली होती. ही श्रोतृवर्ग आणि एकमेकाची प्रेमाची नाती, यालाच परमार्थ म्हणायचं आहे, यालाच परमार्थ म्हणायचं. यालाच वागणुकीची धडी द्यायची आणि जाताना मागे एकमेकाला मिठी मारायची, हे करायची. या बरं काय अमुक बरोबर. आणि तुम्ही ते बाजरीचं जे तुम्ही चिवडा आणला होता नाही खात तेव्हा, भाजीत चिवडा आमच्या न्यायचो, डांगरात पीठ भाकरी असं घेऊन जायचं. ते बी आवडीत आहे. कधी कधी मराठवाड्याकडले असायचे, कधी कधी तिकडे असायचे, पंढरपूरच्या आसपासचे लोक असायचे. एवढंच स्नेह गावचीच पाहिजेच असं नाही, शेजारी पाहिजेच असं नाही. कारण गावच्या लोकांना याचा स्वभाव माहीत असतो, त्यांना माहीत आहे ही महाराज कसला. परगावच्या लोकांना काय माहिती, दाबून सांगते तरी ती महाराज गावातल्या गावात त्यांना कळते कसं. फार प्रेमळ, फार अतिप्रेमळ. त्याच्यामुळं काय आहे, पंढरी ही प्रेमाचा बाजार आहे सगळ्याला. आपण काय करतो, पाप क्षालन करण्याकरता आपण पंढरपूरला, आळंदीला, देवाला, तीर्थक्षेत्रामध्ये आपण जातो. पाप क्षालन करण्याकरता म्हणजे पाप नाही तर करण्याकरता आपण पंढरपूर, आळंदी. पण पंढरपुरात पाप केलेलं कुठं जाणार त्यांना? पंढरपुरात केलेलं पाप तुम्ही कुठे फेडायला जाणार? लक्षात ठेवा काय हे वैशिष्ट्य आहे. माझ्या गुरुजीचं असायचं,
ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर माझ्या देहाचा विसर पडतोय एवढीच मला दिली आहे मला. मला खाली होतं नंतर तो मसर कसं बरोबर म्हणणार. पण हा ग्रंथ उघडला की माझा देह विसरून जातो आणि माऊलीच्या ह्याच्यामध्ये प्रांगणामध्ये डुंबत असतो मी. असं आहे. माऊली म्हणजे ढोय मारायची मोठा. त्यात आपला डुबक्या मारायला काय हरकत आहे. आनंदाच्या डुबक्या मारायला आणि आनंदानं आणि गंजावं. म्हणून ते कृपेची वाट. जशी स्नेहाळ आई आहे, प्रेमळ आई आहे, त्या पोरगी जशी वाट बघते तसे एकमेकाला संत एकमेकाची पार करतात. तर तुम्ही कधी येता काय करता ही संतांची भेट आहे. मोठा आनंद आहे. हां. नाना कमळदळी डोल विजती ढाळे तो तो जेणे पाडे बुबुळे वारा घेते. आता कसं आहे. नाना कमळदळी. नाना कमळदळी. कमळ. डोल विजती ढाळे. आता कमळ आहे. कमळ वरच्या शेंड्याला एक पाखरू बसते. ती पाखरू काय करते जरी कमळ हल्लं तर त्याच्याबरोबर ती जुळतं. पण त्या कमळ दळाला काय करतं त्याच्या धोकातच येतात. त्या कमळदळाच्या बसल्याला लहानचा भोंगा असो किंवा अन्य दुसरं काहीतरी किडा म्हणजे असो त्या जसं डोलायमान होतं तसं तो जेणे पाडे बुबुळे वारा घेते. आणि दुसरी गोष्ट ती जसं त्या ह्याच्याप्रमाणे हलतो. आणि ते हलणं म्हणजे कसं ते हलण्याची क्रिया ती आहे पण ते कमळ दळाला घेऊन हलतं. ते कमळ दळाला घेऊन हलतं. स्वतः एकटं हलत नाही. तसं तसं आपणाला झालेलं ते ज्ञान दुसऱ्याला देऊन त्याला तो डोलायमान करतो आणि आपल्यासारखं करतो. जसं बोबळ आहे. कितीतरी वारा गेला तरी ती त्या बोबळाला आत लागत नाही. तर आपण डोळ म्हणतो. इरवीसुद्धा वारा आहे पण त्या बोबळाला काय होतं का काय नाही. सदाचं आपण बघतो. बुबुळ म्हणजे सगळा डोळा म्हणजे बुबुळ नव्हतं. आतली जी टिकली आहेत तिथं प्रकाश आहे. मग आंतरगोल असेल बहिर्गोल असेल ही टिकली आतली जी आहे. कारण मोहरी एवढी बिंदुली त्या आता त्रिभुवन साठवले हरिहराच्या मूर्ती आणि एका बिंदुल्यात होती जाती. असं त्याला डोळ्याला हे आवटं नाही. त्यातून आपल्याला हे बघायचं. तसं मार्गवे पाय तसा निश्चित झालं. भूमीवरी निश्चित झाले लागती ते होय जीवा सुख. बस अवघड असतं. तेसेनी मार्गवे पाय. तसं पाय जे आहे मृदू टाकतो. मृदू म्हणजे चालण्याची क्रिया त्याची असते तिथे. आपण अजून त्या स्तराला नाही किंवा तसे आपण संत बघितले नाही त्याच्यामुळे आपल्याला काय झपा झाला अमुक करणं असं आहे. परंतु काय काय ज्ञानी लोक आहेत तिथेच आपलं नेतृत्वच आहे. हळूच आपलं पावलं जातं. आणि काय करतात खाली भूमीवरी निश्चित आपण जमिनीवर हळूहळू पावलं नसतं त्या पद्धतीने जातात. लागती तेच होय जीवा सुख. आणि हे खरं अर्ध्या वेळेत खरं ज्या ठिकाणी संतांचे पाय लागतील ज्या घरामध्ये ते लोक जातील त्या घरात सुखच असे ते संत असतात. मग एरवी सगळे जंतच वळवणारे संत घेऊन काय करतात. आम्ही आता पारायण वगैरे जातो संतांची पूजा करायला म्हणजे जेवायला आपण बोलतो पाठावर बसवायचं 10 रुपये 20 रुपये 50 रुपये अशा संताला त्याचं पाय जाळून टाका. पैसे घ्यायला संत कुठले. म्हणून ज्ञानेश्वरी थेट अभ्यास करणारी माणसं या जगामध्ये सापडणं कठीण आहे. लक्षात ठेवा. आपली पाद्यपूजा का करून घ्यायची. पारायणच्या सप्त्यामध्ये आपण जेवायला घरी जातो त्यांची पाद्यपूजा करायची प्रथा पाडली त्यांनी. आज सरळ हात पाय धो पाणी ठेवले ही पाठावर बसा हिच्यावर बसा अमुक तुमू करा त्याचा हळद कुंकू लावा पुन्हा पाठावर बसल्यानंतर 50-100 रुपयाचे फुलं आता जाते. असं हे अंधश्रद्धा आहे. लक्षात ठेवा. असे पूजापाठ अमुक तुम्ही हे वळण आहे ठीक आहे पण तू नाही. आपण
संत कसा पाहिजे? पूजा केली तरी आपण तिकडे बघायची, पूजा केली आपण बाजून जावं. पूजा आता जायचं, बसायचं, उभं राहायचं, ही उभं राहावं काय नाही. त्या माणसाने ते आधारचित्त करणं त्याचं बरोबर आहे, परंतु आपण ते आधारचित्त न करून हे खऱ्या संताचं काम आहे. त्याच्यापेक्षा दुसरं पुढे काय त्यांचा आदर सत्कार. मुक्का घेऊ दे, माळ घाल दे, अमुक करते, तुम्ही या बसा, अमुक तुम्ही म्हणत. तर आम्ही त्यांचा आदर सत्कार, ते सत्काराची ते गोष्टी, ती आदराची भेटी, मंदिराच्यासाठी नमस्कार. नमस्कार केला तर मी आल्या पलीकडे वाटतो आणि पाठावर कसा होतो. मग दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आमचे संत आहेत, प्रवचनकार कीर्तनकार जे संत आहेत, त्यांनी फोटो काढायचे. फोटो काढायला म्हणजे गळ्यात हार घालतो, काही काही उघडं होऊन करते. नेहमी त्या ड्रेसात तू आहेस का? नेहमी तू त्या ड्रेसात आहेस का? नाही. म्हणजे नाटक कशाने केलं? तो पण कुठं फोटो काढला, जे असा काढा माझा तसा काढा, कुठं आहे माऊलीने कुठे काय केलं? काहीच नाही. त्यांचं आम्ही अनुकरण करायचं, त्यांचं प्रवचन करायचं. मोठ्या मोठ्या त्या संतांनी कधी अंगावर कपडा घातला नाही, सगळी झुळी फाडून टाकली माऊलीची. मुक्ताबाईच्या पायात पायतान नाही. नेवाशातून येताना तिथं मुक्काम राहिली. आळंदीला येताना काही 5 वर्षांनी मुक्ताबाई पायात काय होतं का? माऊलीच्या पायात ही चौघं भावंड चालायची करायची, पण त्यांच्या पायात काय होतं का? हे नुसतं सांगायला बरं. आणि आम्ही आळंदीची पंढरपूर गाडी रायशराबाद बसतो, पंखाला काय बसू गाडी. रामकृष्ण हरी रामकृष्ण. खरा परमार्थ होत नाही, म्हणून हे उल्कापात होत चालल्यात. अति समुद्र खवळला, भूकंप व्हायला लागले, पळवापळी मुलामुलींची व्हायला लागली. आम्ही लोकांनी घाण केली सगळी. खऱ्या अर्थाचा परमार्थ आम्ही लोकांना सांगना. पैशाकरता आम्ही परमार्थ करू लागलो सगळं लोकांना सांगणं असायचे. सामान्य माणूस बघतो तो फार चांगला, पण आम्ही ज्ञानी म्हणून लोकांनी तर ही घाण करून ठेवली. असा एखादा तडपतार म्हणतो, हे त्याला सांगू नका, तिला का लई कडकडे का. वैशिष्ट्य काय ही आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. आता कशाला 80,000, 50,000, 60,000 रुपये कशाच काय काय कळलं. त्या लोकांना कोणती स्टेज दिला पाहिजे. एवढे पैसे घेऊन काय माऊलीचं सांगायचं आहे ना. माऊलीने कुठे PhD केली? माऊली कुठं ग्रॅज्युएशन करायची? कुठल्या कॉलेजमध्ये माऊली गेली? कुठल्या शाळेत माऊली शिकली? त्यांचं लेखन तुम्ही घेताना लाखांनी पैसे मिळवता आणि मला गोपालन काढले, ते अमुक केले, तमुक केले, शाळा काढल्या, ते दवाखाने काढले, मुलांची शाळा काढली. आणि मग सांगितली की सरकार तो संत होऊन नका, तुझं पाठ भरते, बायकोच भरते आणि त्यात ठेवलेलं असतं ते भरते. असा परमार्थ, कुचकामी परमार्थ नाही, खऱ्या अर्थाचा परमार्थ पाहिजे, लक्षात ठेवा. हां, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मानवाची सेवा करा. मानवाची सेवा झाल्यानंतर गोपाल महत्त्वाचं आहे. लक्षात गो माता आहे, भारत माता आहे, गंगा माता आहे. त्यांना माता हा शब्द दिलेला. हे सगळ्यात मुख्या जनावरची सेवा तुम्ही अवश्य करा. म्हणजे विषय काय आहे? आपण त्यात आसक्त न होणारी क्रिया आपल्याबद्दल जवळ पाहिजे. आपण कर्म काढायचं की त्यात आपण आसक्त होतो आणि आसक्त झालं पुन्हा ते फळ भोगायला येतं. मग ज्ञानेश्वरी पाठ करणं तर रामायण पाठ करणं, काही पाठ कर्म असं करायचं की त्या कर्माचं फळ पुन्हा भोगायला येऊ नये असं कर्म करायचं. त्याला निष्काम कर्म म्हणायचं. भरपूर करायचं. देवळं बांधा, नोकऱ्या करा, काय वाटतं ते करा, फक्त त्यात आसक्त न होता तुम्ही काम करा. हे खरं वैशिष्ट्य कर्म. आणि हां, त्याच्या लगेमा हळू वाहता. हां हां, म्हणजे काय चिंता म्हणजे आम्ही तुम्ही काय तर तुमच्या पायान मरतील म्हणून जा, बेता आम्ही जा. आणि जरी समजा तू फोटो जर बघितलं, हळू मागण्या पावलांना जावं. एवढं घडत नाही ते, पण माऊलीने एवढं अगदी अंतकरण विवरून सांगितलेलं आहे. जर समजा खेळामध्ये चालले असं आपण बाजून जावं, असं होत नाही. गाड्या अमुक आहे तर ती पूर्वी 700 वर्षापूर्वी भाषा आहे. बोलायचं कसं, चालायचं कसं, लोकांना टाळी वाजवून म्हणायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टीचं परिवर्तन करत असताना की थोडंसं तुम्ही असं करून बघावं. काय करून बघा. 18 अध्याय 47 श्लोक आला. 18 अध्याय आणि 47 श्लोक. धर्मो रक्षित रक्षता,
धर्म रक्षित रक्षता धर्मात हे रक्षण करणार आहे. अगा आपला हा स्वधर्म 18 अगा आपला हा स्वधर्म आचरणे जरी विषमू तरी पाहावा तो परिणाम फळेल. अजून एक लक्षात ठेव पुढचं. आता हे चालायचं कसं सांगितलं, पायाच्या आईचं सांगितलं, सगळ्याच्या आईचं सांगितलं. पण जर तू हे कसं तुझा धर्म सोडू नको, तुझा धर्म आता तू सोडू नको. आता धर्म याची व्याख्या काय करायची? धर्म ही व्याख्या सर्वत्र केली जाते. तुमच्या तुमच्या धर्मानं वागा, तुमच्या तुमच्या जातीप्रमाणे वागा. मग धर्म याची व्याख्या नेमकी कोण सांगणं जाऊ? धर्म याची व्याख्या खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. धर्म म्हणजे कसं? जात गोत पात उच्च नीच काळा गोरा अमतो असा प्रकार नसणं म्हणजे तो धर्म आहे. सर्व ही समान पद्धतीने लेखणं तो धर्म आहे. का असं का म्हणलं? आहार निद्रा भय आणि मैथून. आहार निद्रा भय आणि मैथून जनावराला सुद्धा आहे आणि मानवाला सुद्धा आहे. या चारी गोष्टी जनावराला बी आहेत आणि चारी गोष्टी मानवाला सुद्धा आहेत. आहार पाहिजे, जेवण पाहिजे, भीती आहे, भय आहे. आहार निद्रा, आहार आहे, झोप आहे, भय आहे आणि मैथून आहे, विषय भोग आहे. त्या प्राण्याला बी मानवाला बी. बदल काय? फक्त भगवंताला काही एक बुद्धी आम्हाला द्यायला दिली. म्हणून आम्ही ते पशु आहेत, आम्ही नर पशु, एवढाच आमच्यात फरक आहे. आम्ही नर ही संज्ञा आमच्या मागायला आमची. ते नुसते पशु आहेत आणि आम्ही नर पशु आहेत. बघा, दोघांचं बी खाद्य एका ठिकाणी ठेवलं नाही. जनावरांचं खाद्य आणि माणसाचं खाद्य भगवंताने एका ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्वारी आम्हाला आणि धाटं त्याला, भुईमुगाच्या शेंगा आम्हाला, वेल त्याला. या मूर्ती लोकांचं कुठेही तुम्ही घ्या, जनावराचं आणि माणसाचं खाद्य भगवंताने एका ठिकाणीच केलं. फक्त काय केलं? आम्ही शेंगा बाजूला करतो आमच्या बुद्धीच्या चातुर्यानं, आणि दोनदा आम्ही करतो ती मिळून करून ज्वारी आम्हाला करतो. अगदी भटकत करतो सगळंच आम्ही असतो. कुणाला कोणी काय म्हणायचं, कोणाला काय सांग. सगळं नागव्या लोकांचं गाव आहे, तिथं भरजरी वस्त्र त्याला गिरायक नको. सगळे लोक नागवी जायचे. तुम्ही कपडे घालून काय खोळ घ्यायची, काय कशाला कोण काही तुम्हाला नागवड लोक सगळे आम्हाला खोळत करते असं आहे. मग याचा अर्थ काय आहे की धर्माप्रमाणे वागणं आणि आपापल्या कुवतीप्रमाणे राहणं आणि ज्याच्या परिस्थितीने नुरूप एकत्रित संस्था आलेली असते आणि त्याने काहीतरी नियम काढलेला. समाज एकत्रित आल्यानंतर आपण हे समाजाच्या रीतीनं आपण हे करू. सगळ्या समाजाने जे काही रीत ठरवलेली असते त्या रीतीला धर्म ही संज्ञा आहे असं आहे. मग सगळ्याची रीत काय काढली? संतांनी एकच रीत काढली. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आहे. तुम्ही जगावर प्रेम करा. जात गोत पात उचनी सगळं विसरून जावा. राजकारण बिजकारण असल्या गोष्टीत काय तुम्ही पडा, पण सगळं प्रेम अंतकरणाला लोकांकडे बघा. दुष्टबुद्धीनं बघू नका. दुष्टबुद्धी कदा नुकते नारायणा, मला दुष्टबुद्धी कधी भगवंत देऊ नको अशी मागणी बघा. आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव उत्पन्न करण्याची अशी सद्बुद्धी दे, म्हणजे ती धर्मानं वागण्यासारखं. जर समजा पुरुषानं जरा पुढे जाऊ, पुरुषानं पुरुषासारखंच वागायचं आणि बायाने पतिव्रता धर्मानंच वागायचं. पुरुषानं पुरुषासारखंच वागायचं आणि बाईनं बाईसारखंच, म्हणजे पतिव्रता धर्माप्रमाणे वागायचं. येडसे बी होत नाही, खरुरी बी होत नाही, नाही ठेवी म्हणत. पातिव्रती धर्म सांगितलं. ही संस्कृती जतन करण्याकरता काय आपण करायला पाहिजे? संतांची संगत पाहिजे. संगतीशिवाय तुम्हाला हे गुण प्राप्त होणे शक्य नाही. लक्षात ठेवा. कारण ढवळ्यापाशी बांधला पवळा वार नाही पण गुण लागला म्हणतं का नाही, त्या पद्धतीनं असावं. निदान त्याच्या बोलण्यात ते फसतो आपण. तसंच बोलावंसं वाटतं. हरिपाठ पाठ केलं असतं ती विसरूनच जातं.
किंवा चांगल्या काही गोष्टी आपल्याला डोसक्यात झाली ती विसरून जातं आणि त्या घाण वृत्तीचा घाण बोलण्याचा पकडा तेवढा आपल्या बुद्धीवर बसतो आणि रामकृष्ण आहे. म्हणून आपला हा धर्म तुम्ही सोडू नका, माणुसकीचा धर्म तुम्ही सोडू नका. आणि जोपर्यंत माणुसकी धर्म तुम्ही सोडून आहे तोपर्यंत तुम्हाला याचं ज्ञान होणं शक्य नाही. बरं, जे सुखा लागे आपण पया. आता समजा सुख तुम्हाला व्हावं असं आहे, तुम्हाला सुख पाहिजे ना हो. जे सुखालागी आपण पया निंबच्याची धनंजया तरी तयाचा कडवटपणा उग गेला. कसं सांगितलं बघा, ही धर्म लक्षात ठेवा तुम्हाला. ज्या कडुलिंबाच्या रसाच्या सेवनाच्या योगानं आपल्या अंगातील असणारा रोग बरा होणार आहे तो कडुलिंबाचा रस योग्य आहे. कडुलिंबाचा रस पानच तुमचा निंबजाती धरायची. कडवटपणा त्याच्या कडू आहे म्हणून तू ही करून तू त्या योगात तुझा रोग बरा होतोय ते कडू आहे असं म्हणून. तू ज्या धर्मात आलेला आहे त्या धर्माचे तत्व वापरून तू मोक्षात जायचं आहे. धर्माचं टाळ करू नको. ती जात आहे तो धर्मची काहीही करू नको. फक्त एक लेवलमध्ये तुझ्या धर्माचे तत्व आहे तुझ्या धर्माप्रमाणे तू वा. शिक्षण कोणी देणार नाही लक्षात ठेवा. पुढं फळणया एकीकडे केळीचे पाता आस बोळे असे तेजेले तरी ते शितके कोणते. केळी आपण असं लावल्यानंतर अगोदर सगळं पोकळ वाटतं. सगळ्या केळी आपण जर बघितल्या शेवटा पण आपण सोपाट काढून गेलं तर शेवटा आकाश तत्वच राहतं. बारीक पापदा काढून घेत तर सगळं पोकळ जातं. आपण म्हणजे हे झाड लावून काय उपयोग आहे, हे सगळं पोकाळचं झालं का ह्याला का उपयोग नाही. पण तसं नाही. पोकाळचं असं होतं धर्म तुझा पोकाळ वाटेल. धर्मावर व्याख्या घ्यायची. फळण्या आईकडे केळीचे पाता आस मोडे ऐशी त्याची तरी तैसे के गोपटे. केळी त्या फुटाला परिपक्व झाल्याशिवाय तुला त्या झाडाची किंमत करणार नाही. म्हणून केळी आल्यानंतर तुला त्या फुटाची किंमत होते. तसं तू ज्या धर्मात जन्माला आलेला आहे तो धर्म तुला शेठ मानून मोक्षात जायला पाहिजे. त्या धर्माचे फळ फार पुढे चांगले आहे. धर्म तुझा अवघड आहे म्हणून लोकांचा धर्म घेऊ नको. हे अवघड काम आहे म्हणून दुसऱ्याच्या जातीत जाऊ नको. पैशाचे लक्षात ठेवा. म्हणून जगामध्ये ज्ञानीची ग्रंथ काय येतं कोणाच्या धर्माच्या कोणाच्या पंथाच्या कोणाच्याच अडकत आणि ते विश्वधर्म साकडे. तसं त्याप्रमाणे आपण ज्या धर्मात जन्माला आलेलो आहोत तो धर्म अवघड आहे, कडू आहे, वागायला बरोबर नाही. पण दुसऱ्या धर्मात आपण धर्मांतर करायचं. बाप्तिस्मा देऊन पूर्वीची पद्धती पूर्वीची ओळख आहे. बाप्तिस्मा देऊन आपल्या धर्मात ख्रिश्चन लोक तसे करत होते. त्याला बाप्तिस्मा द्या पादरी लोक असायची आणि पादरी लोकांनी त्याला बाप्तिस्मा द्यायचं त्यांना गुरुस्थानी म्हणायचं. पण नोकऱ्या चाकऱ्या कपड्याला त्या अमुक सगळे द्यायचे. अशा पद्धतीने त्या आधारावर घेऊन धर्मांतर करायचं. आपल्या धर्म वाढवायचं असं होतं. हे असं करायचं नाही. असं करायचं असंख्य लोक माऊलीच्या प्रवचनात कीर्तन असतं सगळं सनातन प्रवास अमुक काय जेवढे काय पद्धत असतील तेवढे सगळे लोक असतात. पण त्यांनी एक सांगितलं की असा धर्मांतर तुम्ही करायचं. हे बाप्तिस्मा तुम्ही देऊन आपल्या धर्मांतर करता देऊ नका. आपल्या पद्धतीनं वागायला शिकवा. देखोनी केला जरी कडू मोक्ष सुरुवात आणतात झाली. आणि आपुली माई. आता याला कसं करा आणि आपली माई हे धर्मावर लक्षात ठेवायचं. आगा आपला स्वरूप आपण फक्त धर्म ही व्याख्या पुढे ठेवायची आणि त्याच्यावर त्याच्या सगळ्या व्हायच्या असं चाललं. आणि आपली माई खूप जे जरी आहे तरी जे ते नव्हेच नाही कोणी. अरे तुझी आई वेडू आपली असली नक्की जरी असली आणि कुबडी जरी असली तर त्याचं प्रेम काय कुबडं नाही. तिचं प्रेम सरळ आहे लक्षात ठेव. काय मावली आणि आपली माई खूप जे जरी आहे तरी जे ते नव्हे स्नेही पुरी की आणि त्याचं प्रेम वेडवा करायचं. आणि ती आईच आहे प्रेमच आहे असणारच प्रेम. तसं तुझा धर्म तू श्रेष्ठ मान. धर्म म्हणजे आईच व्यक्ती. त्या धर्मावर तू प्रेम कर. तुझ्या जातीवर प्रेम कर. आईच्या घरच्या लोकांवर प्रेम कर. आईचे इष्टगणगोत्र प्रेम कर पण आसक्त होऊ एवढंच आहे. सगळं प्रेम करायचं
खरा तो एक धर्म जगाला प्रेम हवं, घरच्या लोकांना नको प्रेम द्यायला. जो जैसा भेटे तैसा ज्ञानी रहते. जसं म्हणजे असं त्या पद्धतीने वागावं लागतं. तसं एरी जिया पराविया. आता कसं बघा, एरी जिया पराव्या रंबेहून बरविया या काय कराव्या बाळकी ते. रंबा उर्वशीपेक्षा मग देखण्या बायका अगदी तिलोत्तमा उर्वशी अमृतो या सगळ्या देखण्या बायका आहेत. पण जे स्तनपान करणारी पोर आहे 2 महिन्याचे त्याला आहेच पाहिजे हो. का त्याला पिऊन काय मग देखण्या बायका बसते त्याला काय. त्याला स्तनपान करणारी आईच जशी प्रिय आहे तसा आपला धर्मच प्रिय आहे हे सांगायचं. मस्त सगळ्या बायका असू द्या. स्तनपान करणारी, स्तनपान देणारी, पाना फोडणारी त्याला आईच प्रिय आहे. तसं आपणाला मोक्षाला नेणार आपला धर्म श्रेष्ठ. धर्म याचा अर्थ ह्याच्यापेक्षा जरा माणसासारखं वागणं, माणसाची माणुसकी असणं हा त्याचा धर्म आहे. हा त्याचा धर्म आहे, लक्षात ठेवा. बोलताना कसं बोलावं, काय बोलावं, आता झाला विषय आपला तो धर्माचाच विषय लागतो. तुमच्या बोलण्यावरून तुमचं काय आहे ते इंगित करतं. तुम्ही जसं बोलता, प्रेमळ बोलता का, कसं बोलता का, कुचकं बोलता का, बोलण्यामध्ये काय धारण आहे किंवा काय आहे हे सगळं तुमच्या बोलण्यावर बरोबर अंतरण तुमचं करतं. ही व्यक्ती खरोखर कशी बोलते का, मनुष्य बघून तसा बाजार भरणार किंवा काय बरोबर करतं. एवढा परफेक्ट अभ्यास करणारा माऊलीचा जर असेल जगात इथं बसून जगात काय चालतं करतं. आमची गुरुजी म्हणायची इथं बसून अमेरिकेचं कळत. मुंगीच्या मनात काय आहे ते कळत. घुबडाची भाषा कळेल, पिंगळ्याची भाषा कळेल, सगळी भाषा कळेल, अडचण नाही. पण कृपा त्यांची पाहिजे आणि एवढं आपण परफेक्ट त्याच्यामध्ये डुंबलं पाहिजे. लोक काय म्हणतात इकडे बघू नका. तुमच्या प्रारब्ध कर्मात बळ तुम्हाला आहे. माझ्या प्रारब्धामध्ये असेल तर माझ्या नकापासून शिंडी पण माऊलीच खेळेल. पण प्रारब्धवाला बरोबर पाहिजे असं आहे. प्रारब्धाशिवाय काय चालतं. आणि भक्ती का करायची. एवढं पंढरीची वारी गळ्यात माळा घालून का जायचं, कशाकरता जायचं. ते प्रारब्ध कर्म भोगतो भगवंता. पण त्याच्यामध्ये फक्त जरा शिथिलता दे आणि मला ते प्रारब्ध कर्म माझं नष्ट करून टाक आणि तुझ्या पायरीला मला ठेव बस. नामदेव महाराज सुद्धा मागणी मागतात. नामदेव महाराज सुद्धा काय मागणी मागतात, भगवंता मला तुझ्या पायरीचा दगड करून ठेव रे. एवढे नामदेव महाराज 80 वर्षाचे नामदेव महाराज माऊली बरोबर असणार ते म्हणजे तुझ्या पायरीचा दगड करून ठेव. शेवच्या कुपाचा मात्र मला दगड करू नको. म्हणजे संडाचा लोक बसतील तिथं मात्र मला घालू. कसला अधिकार ते सुद्धा मागणी मागतात की तुझी म्हणून नामदेव पायरी आहे का नाही, नामदेव पायरी आहे का मला घाण्याचा दगड तेवढा करू नको. कसली मागणी आहे. किती उच्च कोटीची माणसं मागणी कशी करतात. नम्रता किती अंगात आहे. वर्णन फार मोठं आहे ते. ही नम्रता जिथं आहे तिथं भगवंताची वैशिष्ट्य लक्षात. दया क्षमा शांती ती देवाची वैशिष्ट्य. नुसतं फळावर लिहून जा. दया क्षमा शांती ती देवाची. दया क्षमा शांती देवाची दया आहे. नुसतं का दया क्षमा शांती देवाची वैशिष्ट्य बुजून बरं लागलं. आलो काय कोणीकडे आला आहे. दया क्षमा दया दाखवा. दया क्षमा आणि क्षमा. मग त्या चुका कशाला करायला तुम्ही. दया झाली या बी काय नाही. दया दाखवायची. बोलताना सुद्धा कसं बोलतो. आता कशाला आला. बोलण्याचंच असं लक्षात ठेवा. बरं त्यानं चुका केल्या एवढ्या चुका कशाला करायच्या. क्षमा बी गेली दया बी गेली शांती तर नाही. या 2 गोष्टीमध्ये पुढं चालला तमाशा काय हे काय आहे. बोलण्याचं नका आहे. बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं, लोकांचं मनोगत जाणून बोलावं कसं. तुम्हाला ही खूपी जमली जग जिंकलं. जग जिंकून तर काय करायचं. जग जता अरे जग जता आनंद झालं. शेवटा म्हणून आता काहीच राहिलं नाही. जिंकायचं सगळं जिंकलं, सगळं झालं, हाताळत झालं. एवढं सगळं केलं पण मी निघालो. मग काय म्हणते प्रधानजीला सांगितलं माझी तडकी ज्यावेळेला मारणार आहे तुम्ही त्यावेळेला माझा हात असं बाहेर ठेवा. तडकीच्या बाहेर ठेवा.
अहो लोक काय म्हणतील मला मार खायला लागता का माझं जेव्हा ध्यावासन होतंय मी मरतोय तेव्हापर्यंत तरकीचे बाहेर होते असं का म्हणतात तुम्ही अहो आलो तसंच गेली मोकळ्यात गेली सगळं जग जिंकलं खरं पण काहीच घेऊन गेलं पण माझं हात बाजून ठेवलं कसे हुतात्म विचारायच्यासाठी हे संतांचे शब्द कधी खोटे ठरत नाही संतांचे शब्द कधी ठरत नाही बोलून जातात पण त्याचा विचार करणारी माणसं असतात बोलले असते काय असं नाही त्याचा विचार करून त्या पद्धतीने तुम्ही बघा की संसार चालवा पोरं चालवा उद्योगधंदा चालवा घर चालवा जनावर 50 जनावर आहेत पण सगळी फाळणारी झाली दूध नाही चिपट करू काय करायचं त्यांना गोकुळ असावं 24 तास दूध आणून तुकडून बहुत मजा असावी खाणं मजेशीर असावं संतांची सेवा करा या बरं का आमच्या घरी तुम्ही यायला पाहिजे बरं आल्यानंतर वृत्त पाहतो आले सगळी बसा बसा त्या घराच्या आगत स्वागतावरून पुन्हा घराकडे जाऊ का नाही हे बघावं आल्यानंतर बाबा आम्ही बसलो कट अजून पाण्याचा पत्त्या नाही त्यातच लांब हो आले आले या 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 अगोदर त्यांचा या म्हणून स्वागत अगोदर आमचे गुरुजी म्हणायचे त्यांना वागायचं शिकवा त्यांना प्रवचनाला बसायचं कसं अगोदर शिकवा आणि पुन्हा ह्यातलं सांगा नुसतं पुढे सांगून काय करायचं वैशिष्ट्य कसं आहे पाहिजे फार वागण्याचा प्रकार तो कधीही जगामध्ये तो कमी पडतो जगामध्ये जर अमेरिकेमध्ये जर गेलं तर त्याच्या बुद्धीत हेच असणार असं आहे आणि आपली माई खूप जे जरी आहे तरी जिहेचे नोये स्नेह पुरी की अर्जुना त्याचं प्रेम काय वाकड तिकड नाही ती आईच आहे कुबडी असू दे नक्की असू दे काळी बीज आहे पण तिचं प्रेम त्या मुलाबद्दल प्रेम असतंच असतं लक्षात ठेव एरवी बायकामध्ये देखण्या बिकण्या ठेवल्या पण ती कुबजी आई जी आहे ती वाकडी तिकडे आहे ती स्तनपान करायची ती आईच योग्य आहे तसं तुझ्या धर्मामध्ये राहू माणसासारखं वागू आलेल्या माणसाचं आगत स्वागत करू त्या पद्धतीने तू वाग पाणी या म्हणे बघू. अरे एवढं लक्षात ठेव पाण्यापेक्षा तुपामध्ये किती ते चांगला गुण आहे तुपी गुण किती आहे पण मेना काय होय असते ते पाण्यापेक्षा तुपामध्ये गुण चांगला आहे पण त्या माशाला तुपात ठेवून उपयोग होईल विषय लक्षात ठेवा काय आहे ज्ञानेश्वरी म्हणजे विचार करण्यासारखा ग्रंथ आहे ज्ञानवान माणसाचं काम आहे त्या तुपात पाण्यापेक्षा तुपात गुण चांगला असला तरी माशाला तुपात ठेवून उपयोग आहे माशाला पाणीच पाहिजे तसं आपण त्या धर्मातच पाहिजे आपल्या जातीतच पाहिजे न माणसासारखं वागलं पाहिजे एवढाच विषय का हे विषय माझा धर्म आता धर्माचा चावा सर्वच चालू आहे तुझा धर्मचेत माझा हे नाही ग्रंथामध्ये आपल्या हे नाही सर्व धर्म जरी आपण घेतले ह्या जगातले सगळे धर्म जरी आपण जरी घेतले तरी सगळ्या धर्माने एकच मान्य आहे सगळ्या धर्माला एकच मान्य आहे कोणतं एक शक्ती कुठली तर आहे सर्व धर्माला मान्य आहे सर्व धर्म सर्वांना की एक शक्ती ह्या जगामध्ये अदृश्य रूपानं वावरते सर्व धर्मियांचं सार आहे मग आता तिची तत्व वेगळी आहे त्या अदृश्य शक्तीनं जाण्याची क्रिया वेगवेगळी झाली पण एका अदृश्य शक्तीनंच ते सगळे मानणारे लोक आहेत समजा मी घरी गेलो माझी आई म्हणणार माझा मुलगा आला आजी म्हणणार माझा नातू आला बायको म्हणणार माझा नवरा आला चुलता म्हणणार माझा पुतणी आला व्यक्ती एकच नाव मला किती ठेवलं तशा पद्धतीने अडचण कुठलीच नाही लक्षात ठेवा समांतर असं त्याच्या अंतकरणामध्ये आहे आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जो सगळ्याकडे बघतो कधी एखादी व्यक्ती आज माझी भुव्यावर चढवत नाही किंवा आधी असं निपटून असं काही बघत नाही भुव्या मोकळ्या आठ्या पाडून कधी बघत नाही बघत जावं असं इकडं कुणाच्या घरचं खाऊ नका त्याच्या आठ्या पाट्यावरून त्याच्या बोलण्यावर पुन्हा घराकडे जावं का नवं हे ठरवावं आल्यानंतर त्याची माणसं धावपळ असं जुना असू दे नौका असू कुणी असं आहे एवढा धावता परमार्थ पाहिजे निदान पक्षी प्रवचन करणारे कीर्तन करणारे भजन करणारे ह्या लोकांनी तर चाली उतराव्यात चालीमध्ये त्या भजनाच्या चाली जाऊ ह्या चाली तर वागलं पाहिजे आल्यानंतर घ्या पाणी पहिल्या सुरुवातीला पाण्यानं सुरुवात करा आल्यानंतर पाणी बघा त्या करतो मी त्या घेत
जेवणच पाहिजे बाबा. अहो आत्ता बनीची ते जेवण आलं मग कसं काय? मग तुमची सेवा मी कशा प्रकारानं करू? सेवा माझी पुन्हा करा. अहो नवनं सेवा करू नको. म्हातारी मी म्हातारा सुनबाई आज आहे सगळ्या मी सेवा कशा अगोदर सांगा म्हणजे आपण बोलत बसू तो तिथे ऑर्डर देतो मी तो बोलत बसू. ही बोलण्याची रक्कम आहे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने आपण पुन्हा बोलायचं. अगोदर चार सांगतो नंतर पुढं ही काय आहे बरं का? त्यावरच उदाहरण असं नाही. सर्व उदाहरण सगळी अशीच आहे. आपल्या लेवल आपण राहिलं की माणसाचं बरोबर झालं म्हणजे तुम्हाला पाठांतर आहे सगळं आहे. इकडं माणूस बघता तुम्ही इकडून जाता काय उपयोग आहे त्याचा? बघतो ते माझ्याकडे येते का काय करते काय काय महाभाग भरपूर असतात. एखादा संत भेटतात टाळ्याला आपला टाकला कांड्यावर टाळा असतात धोतात करवत गाठी असे झालं असतात. संतात काय का अवघड नाही. चहा चहा प्याला गुरुजी घे गुरुजी त्याला चहा प्यायची तंत्र बसली. मग सगळं चहा बी सगळं घेतला. आम्हाला त्याला उशीर लावला. अरे अरे कुठं चाललायस तू कुठं चाललायस तू? गेला बाबा पैसे पण गेले. लई आयडिया करणार मला. आणि ह्याला त्याची तलब झाल्या आणि मला म्हणतो चला गुरुजीच्या प्याला आणि कोण बाहेर नसताना आलो म्हणतो गेला बाबा पैसे पैसे हे संतांचे लक्षण नाही. बारक्या निरीक्षणावर करावं लक्षात ठेवा. हां गावता परमात पाहिजे. अगोदर ठरवतो मी पैसे देणार तर आम्ही त्या प्याल्यानंतर जमणार नाही ठरवून जा. बारकावा आहे लक्षात ठेव. परमार्थाचा हा बारकावा आहे. हां बारकावा ज्याला काळा नुसतं लग्न झालं म्हणून बायको घरात आली म्हणून नवं त्याला स्नो पावडर आमटून सगळं घ्यावं लागतं. तसं परमार्थाचा हा बारकावासुद्धा आहे. ते सुद्धा करावं लागतं लक्षात ठेवा. वागायला तुम्हाला जमत बाकीच कसं सगळं तू खातो सारखं तुझं काव तर दिल म्हणून म्हणतं ही एका खरा संत नाही गोंधू संत आहे. आपल्या अशी ॲडव्हर्टाईज करून घ्यायची. तुपी गुण किरा आहे. तुपामध्ये फार गुण चांगला आहे पण माशाला काही उपयोग नाही. तसं माणसानं माणसासारखं वागावं. बोलण्यानं बोलणं चांगल्या प्रकारचं करावं. अभद्र कधी बोलतो अभद्र बोलावं कावा बोलावं जर तो ऐकत नसेल. माऊलीसुद्धा खवळलेली माऊलीची शिवी कुठची मूर्ख कुठली माऊलीची शिवी कुठची मूर्ख तुकोबरे चालू ती काय नाही काय माय गेली होती पोतापाशी होती. तुझ्या आईला का पोताबरोबर गेली असली पाहिजे तेव्हा तू माझ्या पांढरागाचं नाव केलं झाली नाही जोरात असं आहे. नंगी तरवर आणि तुकोबाच्या अभंगाची संगती लागत नाही. ज्ञानोबाच्या ओबीची जसे संगती लागते त्याची तुकोबाच्या अभंगाची संगती लागत नाही. प्रसंगाच्या अनुरोधन त्यांनी सुरू केलं. जसा जसा प्रसंगी त्या त्या पद्धतीने अभंग केलं असं आहे. संघाचा बसतानच होता कसं काय काय अहो ते पाराकुटी विजय आवडतीची माणसं आम्हाला ते न जमू दे पण त्याच्या अनुषंगाने व्हायचं थोडं थोडं आपण जाऊ. वागण्याचं तर आपल्या काय जो फरक मस्त पूर्वी पाप आपण भरपूर केले काय वाटलं की करू दे. मागे गेली पाहू नका पुढे हे जाणार. फक्त तुझ्या तुझ्या प्रारब्ध कर्माप्रमाणे तुला भोगावं लागतं. जरी बसलेला असता तुझं क्षेत्रात रक्त आहे वैश्विक सुखाचं तू आहे ती प्रारब्ध कर्म भोगू. इथे कुठं आवाज होता ते जाऊ पण असं तुम्हाला होतं. ही वृत्ती जिथं जमली तर सगळं. आणि आगव्या जगाचे विख ते विख किड्याचे पियूक आणि जगा गुळ ते देख मरणत आहे. पोहातल्या किड्याला तो पूच पाहिजे त्यानं गुळणी चालून चालणार नाही. घाणीतल्या किड्याची घाणच पाहिजे आणि गुळाला त्याला गुळात आणून जर ठेवला गोड गुळ आहे म्हणून ती किडा त्यात आणून चालणार नाही. त्याला त्यातच ठेवायचं. तसं आपला धर्मच आपण श्रेष्ठ मानतो. आपलं कर्तव्यकर्मच आपण श्रेष्ठ मानतो. हां म्हणून ज्याला विहित ज्याच्या वाट्याला जो कामधंदा आलेला आहे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी त्याने त्याची करावी. आपल्या धर्मामध्ये क्रिया कठोर जरी असली कामधंदा अवघड जरी असला भंग्यानं आपलं काम मनसोक्त रीतीने करावं. भंगीच होत. शेती करतो शेती उत्तमच झाली पाहिजे. बांधावरच्या गप्पावरून शेती होत नाही. शेतीच्या गप्पा नाही शेती प्रत्यक्षात आहे. आणि सगळ्यात उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी. आता ती गोष्ट इकडे घ्या पण पुन्हा रिटर्न पुन्हा इकडे माघारी येणार असं आहे. गप्पा मारून चालत नाही. शेतीला सगळ्यात अवघड असते ती शेती अवघड आहे. शेती अवघड आहे कारण प्रत्यक्षात करायचं आहे. हातात खुरपं घ्यायचं आहे आणि मुळात सगळं हरायचं आहे.
सोपं नाही. मग सगळे शेती अवघड आहे. व्यापार काय, ह्याची टोपी त्याला घालायची, नाही बसली तर बसवायची, ती व्यापारात चालतं. आणि नोकरी ठराव राखायला बरं ही गरज विषयी समजतो. शेतीला प्रात्यक्षिक आहे बरं. हां ढोकाळलीच काय पै आगळी जया जीवित ते विकिकिड्याचे पीक आणि मग ते देखमरण तया. आणि त्या गोळ्याच्या किड्याला लावून चालणार नाही. त्याला ती घाणच प्रियाच्या घाणीतच तो ठेवला पाहिजे. तसा आपला धर्म श्रेष्ठ मानून आपण त्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. दुसरे धर्म घेता उपयोग नाही. माणसासारखं वागणं हाच खरा तो धर्म आहे. हे तर तो तुम्ही अंगीकारले की जगात कुठे तुम्ही असो. पुंडली